नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण सध्या जर बघितलं तर मुंबई मंडळासाठीची अजून लॉटरी ड्रॉची डेट अजून आलेली नाहीये. त्याचं काही अपडेट नाहीये किंवा पुणे मंडळासाठीची जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठीची 295 घरांची जी जाहिरात आलेली होती, तीला स्थगिती आली आणि त्याच्यानंतर सुद्धा कुठलंही त्याबद्दल अपडेट आलेलं नाही, की त्याचं ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे किंवा त्याची बुकिंग कधी चालू होणार आहे. आणि आत्ताच आपण जर बघितलं तर काही न्यूज येत आहेत, की म्हाडाच्या पुणे मंडळासाठी असेल किंवा म्हाडाच्या कोकण मंडळासाठी नव्याने जी लॉटरी आहे ती जुलै महिन्यामध्ये पुणे मंडळासाठी जाहिरात येऊ शकते किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये कोकण मंडळासाठी जाहिरात येऊ शकते. अशा प्रकारच्या न्यूज किंवा यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ येत आहेत. तर त्याबद्दल जर आपण बघितलं तर लोकसत्तामध्ये प्रिंट मीडियामध्ये जर बघितलं आपण तर 5 जुलैला जे आलेलं आहे पुणेकरांसाठी आनंद वार्ता. म्हाडा पुणे मंडळाच्या अंदाजे 4,000 घरांची सोडत जुलै अखेरीस त्याची जाहिरात येण्याची शक्यता आहे. जी घरं खाजगी विकासकाच्या प्रकल्पातील असतील आणि जवळपास 4,000 घरं असणार आहे. त्यामधली 3,000 घरं ही अत्यल्प आणि अल्प गटासाठी राखीव असतील, ज्यांची किंमत 20 ते 30 लाखांच्या आसपास असणार आहे. आणि दुसरी जी न्यूज आहे ती कोकण मंडळासाठीची आहे. ही सुद्धा लोकसत्ताच्या जे प्रिंट मीडिया आहे त्यामध्ये प्रिंट न्यूजमध्ये ही आलेली आहे, की म्हाडा कोकण मंडळाची मोठी घोषणा. ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये 8,000 घरांसाठी ऑगस्टमध्ये निघणार सोडत. म्हणजे ऑगस्टमध्ये याची जाहिरात येऊ शकते आणि ती असणार आहे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार या ठिकाणी. जे लोक घरांचं बघत असतील तर त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. अजून तरी काही म्हाडाकडून ऑफिशियल काही अपडेट आलेलं नाही आहे किंवा म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. जर आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे, जेणेकरून जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करताना तुमची घाई गडबड होणार नाही किंवा ते वेळेत रेडी असतील तर तुम्हाला नक्की रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत होईल. महत्त्वाचं आहे की तुमचं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये जर आपण बघितलं तर एकतर डोमासाईल आहे, जे तुम्हाला 2018 नंतरचं बारकोडवालं लागतं आणि दुसरं जे आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट, जे तुम्हाला तहसीलदारचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. ते 2 डॉक्युमेंट. डोमासाईल तर वन टाईम आहे, पण जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला दरवर्षी जेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तेव्हा ते त्या वर्षीचं तुम्हाला अपलोड करावं लागतं. तर लेटेस्ट 2026चं जे आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट नक्की काढून ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन करताना कुठलाही विलंब होणार नाही. आणि अशाच रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.